मुंबई पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धमकी दिली जातीये का? पुन्हा दिसला तर 50 ग्रॅम पावडर खिशात टाकेन असं एका पोलिसाने म्हटलंय. पूर्ण आयुष्य वाया जाईल आणि जामीन मिळणार नाही. पोलीस कर्मचाऱ्याचा हा कथित व्हिडिओ आता व्हायरल झालाय. पुन्हा दिसला तर 50 ग्रॅम पावडर खिशात टाकेल अशा प्रकारे या विद्यार्थ्याला धमकावण्यात येते. आंदोलनासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे पोलीस धमकावत होते. अशा प्रकारची ही एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं हाँ, फिर गया क्या जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर जाएंगे। तर तरुणांना धमकावल्याच्या मुंबई पोलिसांच्या या कथित व्हिडिओवर राज ठाकरे यांनी टीका केली. पोलीस विद्यार्थ्यांना धमक्या देतात. पोलीस आता ड्रग्ज सप्लायर झालेत का असा सवाल राज ठाकरे यांनी पोलिसांना विचारलाय. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट रद्द करा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ड्रग्जचं रॅकेट पोलिसांकडूनच चालतंय असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. समझे कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर आता एक व्हिडिओ आलाय. मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरने देखील पाठवलेला आहे. एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन बरं का. म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली. पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला नोकरीला लागताना जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनचं मागितलं जातं तेच आपण असताना सगळेजण निवेदन करू की यापुढे ज्याला कोणाला नोकरी लागली त्याला पोलीस स्टेशनमधनं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आणायला सांगतात तोच रद्द करण्याची, म्हणजे जेणेकरून पोलीस जे असताना घाबरवतात की तुझं आयुष्य मी बर्बाद करेल, हे हत्यारच त्या पोलिसाकडून काढून घ्यायचं. ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय आणि पोलिसच ड्रग्जचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि पोलीस कसे वागतात हे सांगण्याकरता आता दुसऱ्या कशाची गरज नाही. हाताच्या कंगणाला आरसा कसाला अशा प्रकारे पोलिसांचे 1 नाही 2 नाही तर ढिगभर जे पुरावे आहेत हे आलेले आहेत. आपण काय कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने विचारला.